आपल्यासोबत आहेत इन्स्टिट्यूटचे उपसंचालक निलेश कोल्हे। निलेश कोल्हेजी हे आपल्याकडचेच आहेत, म्हणजे महाराष्ट्रीयन आहेत, जळगावकर आहेत आणि आधी जे संचालक होते ते होते केरळाचे। या दोघांची जी ट्युनिंग आहे ती एक जबरदस्त कॉकटेल झालेलं आहे आणि यामागचं सर्वात मोठं कारण की जसं केरळाचे ज्या नर्सेस आहेत त्या देशातच नाही तर विदेशात देखील तेवढ्याच त्यांची डिमांड आहे आणि यामागचं खरं कारण आपण त्यांना विचारूया की नेमकं काय आहे की केरळाचे जे नर्स आहेत, सिस्टर आहेत, त्यांचीच डिमांड आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? आपल्याकडे कसं आहे की आजकाल मुलींना जी ट्रेनिंग दिली जाते नर्सिंग कॉलेजमध्ये त्यांना बेसिक नॉलेज नाही आहे। बाकी हॉस्पिटलला ते डायरेक्ट लागतात, पण त्यांना बेसिक नॉलेज जर नसलं तर ते काय करू शकतात? जसं की आपल्या मावशांना पण आपल्याकडे कसं असतं की सर्व कामं करायला लावतात डॉक्टर लोक, त्याप्रमाणे आपलं असं म्हणणं आहे की त्यांना जर बेसिक ट्रेनिंग जर मिळाली तर त्यानुसार ते व्यवस्थित कामं करतील। आणि जसं केरळमध्ये मुलींचं नाव जास्त वाढलेलं आहे की नर्सिंगमध्ये म्हटलं तर केरळच्या मुली, कारण केरळच्या मुलीचं प्राधान्य काय असतं, आज एखाद्या पेशंटने जर वॉमिटिंग केली आपल्या अंगावरती किंवा पेशंटने आपल्या ती तर आपला स्टॉप जो असतो तो किडच करतो। तसं त्या बाबतीत केरळच्या ज्या मुली असतात त्या काही झालं तरी त्या किडच नाही करत आणि ते ट्रीटमेंट करण्याकडे लक्ष घालतात। तसंच आपण ज्या शिकवण्याचा जो प्रयत्न करतायत की आपल्या मुलींना हे सगळी केअर कशी घेतात, कशी घेतली गेली पाहिजे आणि कसं पेशंटकडे लक्ष दिलं पाहिजे हे आपण इथे शिकवणार आहे की जेणेकरून आपलं जसं केरळचं नाव नर्सिंगमुळे पुढे आलेलं आहे तसं आपलं महाराष्ट्राचं पण नाव वरती यायला पाहिजे आपलं, हे माझं ध्येय आहे। म्हणून आपण नर्सिंग कॉलेज हे चालू केलेलं आहे आणि चालू करताना आपण केरळच्या स्टॉप सोबतच चालू केलं, याच्यासाठीच केलेलं आहे आपण। निलेशजी, आता तुम्ही म्हटलात की जसं केरळाचं नाव आहे तसं आपलं महाराष्ट्र नाव व्हायला पाहिजे, ते तेवढंच खरं आहे, नक्कीच व्हायलाच पाहिजे। यासाठी तुम्ही नेमकं काय काय प्लॅन करतायत? प्लॅन म्हणजे जसं की मेन म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये बाकी प्रायव्हेटमध्ये कसं आहे की त्यांना ट्रेनिंग बेसिक जे असतं ते आठवड्याला एक क्लास होतो, नंतर त्याला प्रॅक्टिससाठी हॉस्पिटलला पाठवलं जातं बाकी इन्स्टिट्यूटमध्ये। पण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण एक नवीन चालू केलेलं आहे की त्यांना डेली ट्रेनिंग होईल, 3 महिने डेली थेरी चालू राहील त्यांची, त्यांना 3 महिने पूर्ण शिकवलं जाईल कशी बेसिक घेतात, हाताचे नखं वाढले नको, कॅप घातलेली पाहिजे, सगळ्या गोष्टी तो टॉपटिप पण आहेत, तो टॉपटिप पण ते शिकवला जाईल। त्यासोबत पेशंटचे प्राधान्य कसं असतं, पेशंट आल्यानंतर स्ट्रिक करण्यासाठी काय काय सुरुवातीला करावं लागतं, जसं इंट्राकॅथ लावायचं असलं तर इंट्राकॅथसाठी काय तयारी करावी लागते आपल्याला। त्याच्यानंतर आपण जर म्हटलं की आज डॉक्टरांकडे गेले आणि पेशंट समजा डॉक्टर येतात कदाचित समजा 10 मिनिटं लेट होतोय तर आपल्याला त्या स्टाफला इतकं ट्रेन पाहिजे की डॉक्टर येईपर्यंत ती बाकीची तयारी तरी त्याने करून ठेवली पाहिजे, इतका पण बेसिक नॉलेज तरी ते शिकले पाहिजे की जेणेकरून डॉक्टरसारखे तर नाही कधी होणार, पण डॉक्टरच्या हाताखाली एक ट्रेनिंग जर केलं तर डॉक्टरांना ट्रीटमेंट करायला फास्ट सर्व्हिस मिळते आणि ते पेशंटचा फटाफट जीव वाचू शकतो। हे ट्रेनिंग जर चांगली झाली तर ते पेशंटच्या जीवाशी कोणी खेळकाड करणार नाही, जीवाशी छेडछाड होणार नाही आणि जे ट्रीटमेंट मिळेल ते प्रॉपर ट्रीटमेंट मिळेल पेशंटला। क्या बात आहे, म्हणजे जसं बेसिक जर स्ट्रॉंग असेल तर डॉक्टर येईपर्यंत नर्स देखील बऱ्यापैकी पेशंटला हँडल करू शकते। आणि काय सांगणार, आपला एम काय आहे, म्हणजे येत्या 4-5 वर्षामध्ये आपण काय विचार करणार आहे की जळगावचं नाव कसं प्रोग्रेस करता येईल या फील्ड मेडिकल फील्डमध्ये? जळगावचं नाव आपल्याला असं वरती करायचं आहे की जे मुली आपण ट्रेनिंग देणार आहेत त्यांना इथं आपण जळगावमध्ये क्लासेस जॉब तर देतात आहे, त्यासोबत ट्रेनिंग तर पूर्ण दिलीच जाणार आहे, पण जळगावचं नाव जसं आहे तसं जसं केरळचं नाव आलं आहे, आजकाल मार्केटमध्ये केरळचं नाव खूप वाढलेलं आहे, तर आपण जळगाव, मुंबई, महाराष्ट्राच्या बाहेर जसं दुबई, सौदी त्याच्यामध्ये सुद्धा आपले जळगाव महाराष्ट्राच्या सगळ्या मुली जाईल हे आमची इच्छा आहे की जेणेकरून प्रत्येक गोरगरीब मुली जे आहे, आज प्रत्येक मुलींना जर आदिवासी एरियात जर पाहायला गेले तर आज ट्रेनिंग घेण्यासाठी किंवा शिक्षण करण्यासाठी 10वी-12वी झाल्यानंतर त्यांच्याकडे पैसे नाही आहे। आज प्रत्येकाची परिस्थिती नाही आहे की तुम्ही नर्सिंग करू शकता किंवा काही कुठलाही कोर्स करू शकता, त्याला लागतो पैसा। आणि आपण इथे तेच सुरुवात केलेली की पैसा न घेता, पैसे फक्त ॲडमिशन फीचे फक्त 3000 घेणार आहेत, त्याच्यानंतर आपण त्यांना सर्टिफिकेटचे 1 रुपयासुद्धा लागणार नाही आणि प्लस त्यांना राहण्यासाठी पूर्ण व्यवस्था आपल्याकडे आहे आणि जेवणासाठी समजा आता बाहेर येतील जेवणाला त्यांना तर प्रॉब्लेम येईल, समजा एकदम गोरगरीब मुली की जे आदिवासी झाले ज्यांचं कोणीच नाही आहे तशा मुलींसाठी सुद्धा दर महिन्यात 3 महिन्यानंतर आपण त्यांना दर महिन्याला 2000 रुपये देणार आहोत की राहण्याची सुद्धा डॉक्टरांच्या हॉस्पिटलला होईल आणि खाण्यासाठी आपण 2000 आपण त्यांना देणार की खर्चासाठी की जेणेकरून यांचे शिक्षण करण्यासाठी कुठल्या गोष्टीला अडचण यायला नको।
क्या बात आहे. आता आपण बोलत होतो निलेश कोल्हे यांच्यासोबत, आणि खरंच त्यांचं जो एम आहे, त्यांचं जे प्लॅनिंग आहे, त्यासोबत जर खरोखर तसं 5 वर्षात झालं तर जसं जळगाव सोन्यासाठी ओळखलं जातं, केडीसाठी ओळखलं जातं, तसंच एक केरळाचं आपण सिमिलर म्हणूया त्या पद्धतीने जळगाव देखील सिस्टरसाठी, नर्ससाठी लवकरच त्याच पद्धतीने ओळखलं जाईल.